राम पाटोळे दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर थँक्यू डीजे. सुरेख फटकेबाजी करतोय जेडी. प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय सर. तो फक्त फोर्स मध्ये डील करतोय. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅट मधून निघालेत. एकूण 17 धावा. मला वाटतं 6 चेंडूत 17 धावा वसूल केल्या जेडीनं. सुरेख फलंदाजी आपल्या संघाला एक आव्हानजनक अशा धावसंख्येकडे घेऊन जाण्याचा निर्धार नक्कीच जेडीने केलेला दिसतोय सर. नक्कीच सर. जेडी एक अस्त्र आहे गोकुळगाव संघासाठी. फलंदाजी असो गोलंदाजी असो सर्व आघाड्यांवर सुरेख कामगिरी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश टू जेडी. ओ या ठिकाणी मात्र सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. परिणाम निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. रुपेश आता मात्र कमबॅक करतोय. नक्कीच सर कमबॅक करावाच लागेल. जोरदार प्रहार होतोय. असं म्हणतात अटॅक इज बेस्ट डिफेन्स आणि जेडी तेच करताना दिसतोय. इथे प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय. मोठे फटके मारून जास्तीत जास्त धावा कशा वसूल करता येतील. पॉवर प्लेचं षटक आहे. रेस्ट्रिक्शनचं षटक आहे. जितक्या जास्त धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न फसलाय. परिणाम निर्धाव चेंडू. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू. सुरेख गोलंदाजी होते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. आमचे स्कोर मित्र सतीश पाटोळे सांगतायत 17 धावा. सर खरं तर जेडी या पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा विचार करतोय म्हणून स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू पाहूया काय परिणाम येतो. ओ हो झेल होतो की काय. ओ हो कॅच आउट. पहिला गडी बाद होतो. एक मोठा धक्का बसतोय गोकुळगाव संघाला जेडीच्या रूपानं. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन रुपेश कडनं. जेडी बॅक टू द पेव्हलियन. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशी नावाचा. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय प्रमोद. नक्कीच जर पहिला सामना जर गोकुळगाव संघाचा आपण बघितला असेल तर या फलंदाजानं सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तो फलंदाज मैदानात दाखवला. अतिशय सुरेख फलंदाजी त्या सामन्यामध्ये प्रमोदच्या बॅटमधून बघायला मिळाली होती. तीच अपेक्षा गोकुळगाव संघाला असेल. जेडी माघारी परतला. त्याची जागा घेतोय प्रमोद गोकुळगाव संघासाठी. नक्कीच सर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला ही लय टिकून ठेवावी लागेल. विकेट्स पडत असतात मात्र मागे येणाऱ्या फलंदाजानं ती लय टिकवून ठेवली तरच एक चांगलं आव्हान विपक्ष संघासमोर आपण ठेवू शकतो. परंतु सर झालेल्या चुकांवर लक्ष ठेवून त्या सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेरे संघ करतोय. पहिला सामना गमावला होता परंतु आता मात्र मोठ्या ताकदीनं या सामन्यामध्ये उतरलेला दिसतोय. नक्कीच सर आणि ते करावंच लागेल. पुन्हा एकदा सज्ज आहे रुपेश टू प्रमोद. हो आपत्याकर करण्याचा प्रयत्न होता. कट झाला चेंडू मात्र एस्टॅनच्या आसपास एसटी रक्षकानं त्याला कलेक्ट केला. सर व्हेरिएशन बघायला मिळतं. स्लोवर वनचा मारा करतोय. फिरकी चेंडू या आपण बघितला की गुगली असेल, स्लोवर वन असेल, नक्कल बॉल असेल, असे एकाहून एक सरस असे चेंडू आता इनोव्हेशन झाले क्रिकेटमध्ये. नक्कीच सर प्रत्येक जण एक नवीन काहीतरी इनोव्हेट करून धावा कशा वाचवल्या जातील. खरं तर SPL असेल किंवा कोणती लिमिटेड क्रिकेटमध्ये गोलंदाज हे नेहमीच अडचणीत असतात कारण फलंदाजी ही नेहमी हायलाइट होत असते. रुपेश पुन्हा एकदा. ओहो यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेकडे ट्रॅव्हल होतोय. पाहूया काय रन मिळतात. 4 धावा मिळतील आणि सनसनीत खणखणीत असा चौकार वसूल केला प्रमोद. सर पॉइंट वरनं मारलेला चेंडू सरळ सीमा रेषेला सलामी देतोय. परिणाम 4 धावा मिळतात गोकुळगाव संघाला. या 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. स्कोर गोज ऑन 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ 10.5च्या रन रेटने पुढे जातोय हा संघ. 7 षटकांचा सामना आहे. प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. सर एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा गोकुळगाव संघाचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे जर धावसंख्या सन्मानजनक उभारली तर आपल्याकडे तसे दर्जेदार गोलंदाज आहे. जेडी सारखा एक नावाजलेला गोलंदाज ज्यानं सर्व तालुक्यामध्ये आपल्या गोलंदाजीनं सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकलंय असा गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आहे. नक्कीच सर पण रन ऑन बोर्ड हे नेहमी चांगलं असतं आणि म्हणूनच काय तिथं गोकुळगाव संघानं प्रथम फलंदाजी करता एक मोठं आव्हान उभं करण्याचा मानस त्यांच्या या फलंदाजीत दिसतोय. गोलंदाज येतो रोहित. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो रोहित. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज
विकास ओ सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक रुपेश याच्या हातामध्ये स्थिरावतोय. परिणाम निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 21. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. पहिला चेंडू खेळ पूर्ण, दुसरे चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज रोहित. नक्कीच सर, आता रेस्ट्रिक्शन संपलेलं आहे आणि आता मात्र सर्कल मध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 खेळाडू दिसत आहेत. त्यामुळे आता मात्र 1s and 2s वर थोडं भर देतील. नक्कीच सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडलेंतर पडलेला चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोहित सुरेख गोलंदाजी करतोय शेरे संघासाठी. नक्कीच आमचे समालोचन मित्र जगदीशजी तारमळे यांचा संघ खेळतोय. नक्कीच एक्साइटेड आहेत, खूप समर्थन त्यांचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित. ओ या ठिकाणी पंच राम डिंगोरे सर यांचा वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये, धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 1 न वाढतीये. 22 धावा. सर इथे एक थोडं स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू जाताना दिसतोय बाहेरच्या दिशेला, तर त्याला कोणती छेडछाड न करता एक अतिरिक्त धाव वसूल केली. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये थोडासा फंबल, मात्र कोणतंही नुकसान झालं नाहीये, कोणत्या प्रकारचा रन्स खर्च केलेला नाही सर. स्कोर तिथेच थांबलेला आहे. सर एक नव्या दमाचा, नव्या जोशाचा हा गोलंदाज, वय अवघे छोट कमी दिसतंय, परंतु त्याचं व्हेरिएशन बघा, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय हा गोलंदाज रोहित शेरे संघासाठी. पुढचा चेंडू हो आता मात्र कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय, चेंडू देतोय चौकाराला सलामी. 4 धावा मिळत आहेत गोकुळगाव संघाला. संग येते दूर दूरून येते सहभाग याच चषकानं. शिवरायानं करी ती वंदन मग धन्यवाद. क्लास सर, क्लास बघायला मिळाला, क्रिकेट मधला क्लास बघायला मिळाला. चेंडूवर अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. सर सलग 4 डॉट खेळल्यानंतर हा विकासनं प्रयत्न केला आणि सुरेख शेवटी किती कंट्रोल करू शकतोय, कारण लिमिटेड चेंडू आहेत, 42 चेंडू फक्त आपल्या साईडला आहेत आणि 4 सलग डॉट गेल्यानंतर एक एक्स्ट्रा प्रेशर कुठेतरी तो फेस करत होता आणि त्यातूनच हा एक मोठा फटका. नक्कीच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित टू विकास. हो सुरेख फटका पुन्हा एकदा. चेंडू आता मिड विकेटच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण. नक्कीच एका धावेवर समाधान मानतोय गोकुळगाव संघाला. धाव संख्या वाढतीये या सिंगलनं. 27 धावा. नक्कीच चांगली पार्टनरशिप, परंतु धावगती वाढवणं गरजेचं आहे गोकुळगाव संघासाठी. पहिल्या 2 षटकांचा विचार केला सर तर या षटकामध्ये फक्त 6 धावा येतात, त्यात एक अतिरिक्त धावा आहे. कुठेतरी जोरदार प्रहार करावा लागेल, ती लय टिकवून ठेवायची असेल. 10.5चा रन रेट होता, आता मात्र तो थोडासा खाली येताना दिसतोय. परंतु प्रमोद अजूनही मैदानावर आहे सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित टू प्रमोद. ओ एक मोठा फटका, मोठा ब्लास्ट. व्हॉट अ ब्लो. प्रयत्न सुरेख होता, एफर्ट सुरेख होता, परंतु झेल सुटलाय. परिणाम चेंडू जातोय षटकार. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा आणि धन्यवाद डीजे. याबरोबर हे षटक संपतं सर आणि या षटकांती धावसंख्या होते 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 11ची सरासरी सर गाठलेली आहे. की सर प्रमोदची विकेट खूप इम्पॉर्टंट होती. गेल्या सामन्यामध्ये त्यानं सिंगल हँडेडली सामना जिंकून दिला होता गोकुळगाव संघाला. तो फलंदाज बाद करण्याची सुवर्ण संधी होती, परंतु या ठिकाणी झेल सुटला. नक्कीच सर, ह्या संधी क्रिएट कराव्या लागतील तरच आपण सामन्यामध्ये नक्की comeback सर करू शकतो. संधी कमी येतात, त्याचं सोनं करावं लागतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश टू प्रमोद विकास. हो हो, हाफ टॅकर चेंडू होता आणि पुन्हा एकदा त्याला दिशा दिलेली आहे पॉइंट वरून. सुपर स्लाइस 4 रन्स. मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यश्वी नावाचा. धन्यवाद. पॉइंटच्या वरून मारलेला सर चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. 4 धाव मिळतात विकासला. गोकुळगाव संघाला धावसंख्या वाढतीये 37 धावा. आता मात्र धावगतीला वेग प्राप्त होतोय. थेंबे थेंबे तळे साचे, त्या उक्तीप्रमाणे एक धाव वाढते गोकुळगाव संघाच्या खात्यात. उत्कृष्ट पार्टनरशिप बघायला मिळते सर. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप महत्वाची असते. सर जवळजवळ 9 चेंडू डॉट खेळलेले आहेत गोकुळगाव संघानं आणि धावसंख्या तरी 37 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4थं षटक प्रगतीवर आहे. नक्कीच सर. रुपेशला आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल आपल्या शेरे संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास.
ओ स्लोवर वनचा मारा, या ठिकाणी चेंडू स्विंग होतोय, यष्टिरक्षक हातामध्ये विसावतोय, परिणाम निर्धाव चेंडू. आता मात्र कमबॅक करतोय रुपेश. सर कुठेतरी वेग कमी करतोय आणि इन स्विंग केलेला चेंडू. गोलंदाज पूर्णतः फसला चेंडूला रीड करण्यामध्ये आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं. ते रुपेशनं कुठेतरी कमबॅक होत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. पुढचा चेंडू फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेत. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण शेरे संघाचं. धाव संख्या वाढतीये, धाव संख्या या सिंगल न पोहोचतीये. 38 धावा. नक्कीच सर क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे या सामन्यांमध्ये, कारण गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली पण क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश, रुपेश टू प्रमोद. हो, या ठिकाणी स्लोवर वनचा मारा, सुंदर फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग बघायला मिळत आहे. रुपेश स्वतःच्याच गोलंदाजीवर कौशल्य दाखवतोय, परिणाम कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. धाव संख्या स्थिरावलेली 38 धावा. 4 चेंडूंमध्ये 2 डॉट चेंडू टाकले सर रुपेशनं. सुरेख आणि पहिलं षटक त्यांनी देखील खूप सुरेख होतं त्याचं, की ज्यामध्ये 9 धावा आल्या होत्या, 8 धावा आल्या होत्या आणि एक विकेट आलं होतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रमोद. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न या ठिकाणी फसलाय. एकच कुठल्याही प्रकारची धाव नाही, धाव चेंडू मिळतोय. धाव संख्या स्थिरावलेली आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, प्रमोदला संघर्ष करावा लागतोय. फक्त 5 धावा आल्या सर या सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी होते रुपेश कडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रमोद. ओ एक मोठा ब्लास्ट, चेंडू लॉंग लेगच्या वरना षटका. ओहो, व्हॉट अ ब्लो. SPL नावाचा आज शेंदुरून गावाने चषक ठेवला. SPL नावाचा धन्यवाद. मी म्हटलं होतं की प्रमोद एक उत्कृष्ट फलंदाज आहे गोकुळगाव संघासाठी. 6 चेंडूत 16 धावा आतापर्यंत वसूल केल्यात, की ज्यामध्ये 3 चेंडू डॉट आहेत, 2 षटकार आणि 1 चौकार असं प्रमोद. अजूनही एकूण धावा होत आहेत 44 धावा. 44 रन्स, 11ची धाव गती चालू आहे. 4 षटकं संपलेली आहेत आणि 5वं षटक घेऊन येतोय मयुरेश. की 4 षटकामध्ये तब्बल 44 धावा. 11च्या सरासरीनं गोकुळगाव संघ आपली धावसंख्या उभारतोय. नक्की सुरेख फलंदाजी होतीये. नवीन गोलंदाज येतोय शेरे संघासाठी मयुरेश. नक्की सर कमीत कमी 70 ते 80 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आपल्याला जोपर्यंत प्रमोद आहे. नक्की सर पार्टनरशिप महत्वाची आहे. दोन्ही फलंदाज पार्टनरशिप सुरेख चालू आहे. विकेट न गमावता सावध पवित्रानं खेळतायत. कारण शेवटी नक्कीच एखादी लूज डिलिव्हरी मिळाली तर त्याचा नक्कीच फायदा घेतात दोन फलंदाज. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातील मयुरेशा गोलंदाजाचा. ओ या ठिकाणी उजव्या यष्टीचा खूप बाहेरचा चेंडू, पंचाचा निर्णय येतोय वाईड चेंडू. ओ या ठिकाणी पंचाचा निर्णय, एक बिफोर विकेट, सुरेख चेंडू, विकास बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद विजय. सुरेख असं गोलंदाजी मयुरेची आणि लेग 4 च्या रूपानं एक विकेट इथे मिळते. विकास इज बॅक टू द पॅव्हलियन. विकास माघारी परततोय. नवीन फलंदाज कर्णधार सचिन आता मैदानात दाखल होतोय. विकेट महत्वाची होती, ती पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक होतीये गोकुळगाव संघाची. नक्कीच सर, विकेट्स घेणं हा सर्वात मोठा ऑप्शन आहे की आपण धावगती रोखू शकतो, समोरच्या संघाला थांबवू शकतो. विकेट्स हातात असतील तर कोणत्याही प्रकारे प्रहार होऊ शकतो. आता हे 5वं षटक सर प्रगतीवर आहे. अजूनही खूप चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र प्रहार पाहायला मिळू शकतो आपल्याला. सचिन, ओहो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू अतिशय बाहेरून ट्रॅव्हल होतो आणि वाईटचा निर्णय येतो पंचांकडून आणि एक अतिरिक्त धाव मिळते आणि एक धावे बरोबरच धावसंख्या पुढे सरकते.
धावसंख्या होते 46, 46 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. मयुरेश once again ready to bold. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश टू सचिन. हो, या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. परिणाम सचिन माघारी परततोय. गोकुळगाव संघ या ठिकाणी आपली विकेट गमावतोय. या पुढील सामना होणार आहे चेरवली वर्सेस मासवणे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मासवणे आणि चेरवली या संघांदरम्यान पुढचा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. दोन्ही यानंतर 2 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस अंकुर स्पोर्ट्स मासवणे. तदनंतर झेंडा स्पोर्ट्स आडगाव वर्सेस जय महाराष्ट्र गोकुळगाव. गोकुळगाव संघाला 2 सामने खेळायचे अल्टरनेट. पुढचा चेंडू मयुरेशचा. हो, यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत होतो, लँड होतो नो मॅन्स लँड मध्ये आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 48, 48 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद होत आहेत गोकुळगावचे. या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत, एक लेग बिफोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश सामना करतोय. प्रमोद, ओ चांगला असा फटका. एकच धाव मिळते या चेंडूवर. नक्कीच सर, क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा धावा वाचवल्या जातात आणि त्याच धावा बोनस ठरतात फलंदाजी करत असताना. सुरेख 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 गोलंदाजी होते. हे षटक सुरेख जात आहे सर शर्यत संघासाठी. परंतु शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. कीच मयुरेश पुन्हा एकदा. प्रमोद, होय डिफेन्सिव्ह खेळ. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं 1 धाव पूर्ण होतीये गोकुळगाव संघासाठी. सर नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला सेन्सिबल, मिळाले. अतिशय सेन्सिबल. धावसंख्या होती 50. 50 धावा पूर्ण होत आहेत गोकुळगाव संघाच्या. अर्धशतक पूर्ण होत आहे. नक्कीच या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. संघाचं अर्धशतक सर लागते आणि यानंतर एकूण 13 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातले. नक्कीच गोकुळगाव संघ एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. शर्यत संघ मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. 50-50 सर सामना चालू आहे. पुढचा चेंडू, हो बिग लो, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षण सुरेख. एकच धाव मिळाली या चेंडूवर आणि या 1 धावेबरोबर हे षटक इथे संपतं आणि धावसंख्या होते 51. 51 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स गोकुळगाव ऍट द एंड ऑफ ओव्हर नंबर 2. 2 षटक शिल्लक आहेत या सामन्यातली. सुरेख सर खेळ पाहायला मिळतोय. कधी गोकुळगाव संघ टॉप दिसतोय, कधी शेरे संघ कमबॅक करतोय. आणि यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक येते. आमचे पंच सिग्नल करतायत राम डिंगोरे सर आणि मुन्ना पठाण सर. खूपच सुरेख आणि अनुभवी पंच या SPL ला लाभलेले आहेत. याबरोबर जय पवार सर हे 3rd अंपायर म्हणून काम पाहत आहेत. दीपेश वन्स अगेन ऑन हिज बॉलिंग मार्क. पहिलं षटक दीपेशनं टाकलं होतं आणि या षटकात 13 धावा आल्या होत्या की ज्यामध्ये 2 डॉट चेंडू होते, 3 चौकार आणि 1 सिंगल. नक्कीच हे 6वं षटक. पहिला चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय फलंदाज नितेश. सुरेख 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 फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळते. सिंगल न धावसंख्या वाढते. 52 धावा, 52 रन्स. जोरदार प्रहार करू दिला जात नाहीये. रिसेंटली आपण मागच्या 1.5 ओव्हर पासून पाहतोय सर, परंतु धावगती सुरेख आहे. नक्कीच 10च्या सरासरीनं हा संघ पुढे सरसावतोय.
वन्स अँड टूज मध्ये देखील धावा येत असतात आणि हे सेन्सिबल क्रिकेट. की सर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. क्रिकेट म्हटलं की स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा प्रमोद सामना करतोय ह्या चेंडूचा. ओ या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. संग येती धन्यवाद. नक्कीच सर पॉवर प्लेचा षटक आहे. उत्कृष्ट फटका. या ठिकाणी फील्ड प्लेसिंग बघून प्रमोद गॅपचा वेध घेतोय. परिणाम पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय नक्कीच चौकाराच्या सर दिशेने. या षटकाचा फायदा घ्यायलाच लागेल गोकुळगाव संघाला, कारण रेस्ट्रिक्शनचं षटक आहे आणि या षटकात हव्या जितक्या जास्त धावा येतील तितक्या गोकुळगावसाठी फायदेशीर ठरतील. नक्की सर गोकुळगाव संघ सुरेख फलंदाजी आतापर्यंत. प्रमोदच्या बॅट मधनं सुरेख फटकेबाजी बघायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश टू प्रमोद. ओ एक मोठा ब्लास्ट. या ठिकाणी पंचाचा निर्णय येतो आहे. खणखणीत दणदणीत षटकार. करून घेती सहभाग याच चषकान शिवरायानं करीती वंदन धन्यवाद. मनसारे खेळ प्रमोदच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार आहे सर. वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय प्रमोद. की सर 27 धावांवर खेळतोय. मी म्हटलं होतं की मागील सामन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची फलंदाजी प्रमोदनं केली होती. सुरेख फलंदाजी. 1 डाऊन ला आलेला फलंदाज आहे सर प्रमोद. जेडीची विकेट पडली आणि प्रमोद आल्यानंतर त्यानं प्रहार करायला सुरुवात केली. अटॅक इज बेस्ट डिफेन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रमोद टू दीपेश या चेंडूवर. पुन्हा एकदा झेल होती की काय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल सुटतोय. कॅच सुटला की मॅच हे येणाराच वेळ सांगेल सर. अतिशय सोपा झेल होता आणि तो सोपा झेल कुठेतरी सुटलेला आहे त्यांचा आणि जीवनदान मिळतं ते नक्की प्रमोद. सर असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस. झेल जर टिपले तर आपण मॅच मध्ये राहू शकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश टू प्रमोद. सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी ब्लॉक होलचा मारा. चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. परिणाम एक धाव मिळते. या ठिकाणी गोकुळगाव संघाला धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 65 रन्स. नक्की सुरेख या ठिकाणी धावसंख्या उभारण्यात यश मिळते गोकुळगाव संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी होते परंतु फलंदाजी तेवढ्या ताकदीची होते गोकुळगाव संघाकडनं. 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ या ठिकाणी ब्लॉक होल चेंडू. यॉर्कर क्रिकेट मधलं एक ब्रह्मास्त्र. परिणाम निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारचा धाव या चेंडूवर धाव नाहीये. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. की सर 6 षटकं इथे संपलेली आहेत आणि 6 षटकांती धावसंख्या होते 65 धावा. 65 रन्स. 3 गड्यांच्या बदल्यात. नक्की जर 6 षटकानंतर तब्बल 65 धावा. उत्कृष्ट धावगती या ठिकाणी मेंटेन केली आहे प्रमोदनं. सुरेख साथ मिळते फलंदाजांकडनं. शेवटचं षटक शिल्लक आहे शेरे संघाचं. नक्कीच शेरे संघाला मात्र या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय गोकुळगाव संघ. तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज गोकुळगाव संघाकडे सुद्धा आहेत. जेडी सारखा उत्तम गोलंदाज असेल त्याच्यामध्ये नक्कीच सर चांगलं पोटेन्शियल आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो या पुढचा सामना संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस अंकुर स्पोर्ट्स मासवणे. दोन्ही संघाने तयार राहायचे आणि नक्कीच सर नवीन गोलंदाज येतोय रितेश शेरे संघासाठी. प्रमोद हे 6 चेंडू म्हणजे निर्णायक चेंडू असतील गोकुळगाव संघ आणि शेरे संघासाठी. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल रितेश. या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय प्रमोद. हो या ठिकाणी पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू सलामी देतो. या ठिकाणी थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचतीये 69 धावा. नक्की सोनावळे सर उत्कृष्ट फलंदाजी होते. नक्कीच सर प्रमोद एक आक्रमक फलंदाज की जो आपल्या स्वतःच्या फलंदाजीवर सामन्यामध्ये आपल्या गोकुळगाव संघाला अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय.
12 चेंडूत त्यानं 34 धावा केलेल्या आहेत सर. सुरेख. अजूनही काही चेंडू शेष आहेत. यानंतरचा होणारा सामना संदेश स्पोर्ट्स चेरोली अंकुर स्पोर्ट्स मासवणे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. नक्कीच पुढचा चेंडू रितेश. हो मोठा ब्लास्ट चेंडू देतोय व्यासपीठाच्या दिशेनं सलामी षटकार. सुंदर झेल घेतलेले तिथे. नव्हेती सहभाग याच चषकात. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळाती जिद्दीनं. अर्धशतक झळकावण्याची. धन्यवाद डीजे. मानाचा वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय प्रमोद. सुरेख फलंदाजी या ठिकाणी चौकार षटकारांची आतषबाजी करतोय. आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय. धावसंख्या होतीये गोकुळगाव संघ 75 धावा. खाडे सर आतापर्यंत त्याच्या फलंदाजीमध्ये 4 षटकार आणि 3 चौकार, 1 डबल 1 सिंगल अशा 40 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच अर्धशतक झळकावण्याची सुवर्ण संधी आहे प्रमोद फलंदाजाला. पाहू तो अर्धशतक करतो की नाही. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश टू प्रमोद. हो सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू देतोय. या ठिकाणी सुरेख प्रयत्न, सुरेख एफर्ट्स. सर हा झेल व्हायला हवा होता. नक्की झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती शेरे संघाच्या या क्षेत्ररक्षकाला, परंतु झेल सुटला. काळजाचा ठोका चुकला या ठिकाणी शेरे संघाच्या सर्व समर्थकांचा. 2 झेल सुटले आहेत प्रमोदच्या आणि म्हणून धावसंख्या 2 वाढते सर. धावसंख्या होतीये 77 धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अतिशय बाहेरून ट्रॅव्हल होतोय आणि एक अतिरिक्त धाव मिळते व्हाईटच्या रूपानं त्या गोकुळगाव संघाला. आणि धाव संख्या होते 78. 78 रन्स. अजूनही काही चेंडू शेष. नक्की सर अजूनही चेंडू शिल्लक आहेत. प्रमोद सुरेख फॉर्म मध्ये दिसतोय. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश टू प्रमोद. हो या ठिकाणी पुन्हा पंचांचा निर्णय येतोय. एक्स्ट्राज मध्ये भर वाईड चेंडू. 1 धाव मिळते गोकुळगाव संघाला. धाव संख्या 1 न वाढती आहे. 79 धावा. 79 रन्स. सर आधीच आपण प्रेडिक्ट करत होतो 80 ते 85 धावा स्कोअर कार्डवर असतील या गोकुळगाव संघाच्या. आणि काही चेंडू शेष आहेत. अर्धशतक झळकावण्याची सुवर्ण संधी आहे. 42 धावांवर खेळतोय प्रमोद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ सुरेख फटका. व्हाट अ माइटी ब्लो फॉर 6 रन्स. 6 धावा. शकला मोठ्या मानाचा. सुरेख धन्यवाद. वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय प्रमोद. आपल्या बॅट मधनं आग ओकतोय. इज ऑन फायर. 5 षटकार सर तब्बल आणि 30 स्काय स्क्रॅपर्स. सुरेख फलंदाजी प्रमोदची. मागच्याच सामन्याची इनिंग इथे कंटिन्यू करताना दिसतोय. अतिशय सुरेख फटकेबाजी होते प्रमोद कडनं. शेरे संघ या ठिकाणी संघर्ष करतोय गोलंदाजी मध्ये. रितेश 2 धावांची आवश्यकता आहे 50 धावांसाठी. अर्धशतक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे प्रमोद साठी. गोकुळगाव संघ एक मोठा धावसंख्येकडे आगेकूच करतोय. धावसंख्या 85 रन्स. 85 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश टू प्रमोद. 48 धावांवर खेळतोय प्रमोद. पुढचा चेंडू. ओ फुल टॉस चेंडू. व्हाट अ शॉट. चेंडू फरार. षटकार. या ठिकाणी व्यासपीठाला सलामी द्यायची आपल्या बॅटनं. नक्कीच प्रमोद सुरेख फलंदाजी. अर्धशतक पूर्ण करतोय प्रमोद. आला तेव्हा जस्ट जेडीची विकेट पडली होती आणि पहिला चेंडू डॉट खेळला. मात्र त्यानंतरचा प्रवास पाहाल तर 46006 146 24666. व्हॉट अ परफॉर्मन्स प्रमोद. सुपर बॅटिंग. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 91 धावा. अर्धशतक झलकावलेलं आहे ते प्रमोदनं. सलामी देखील दिली आपल्या बॅटनं. सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. सर एक स्ट्रॉंग पोझिशनला आणून ठेवले गोकुळगाव संघाला त्यानं. अर्धशतकात सोबतच स्कोअर कार्डवर लागलेले आहेत 91 धावा 91 रन्स. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश टू प्रमोद.
शेवटचा चेंडू सुद्धा या ठिकाणी करा. भिडतोय गगनाला कव्हरच्या वरनं षटकार. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी. 6 हॅट्रिक. प्रमोद इज ऑन फायर. सुरेख फलंदाजी, अतिशय दर्जेदार तरी फलंदाजी. ते इनिंग ब्रेक होते नाही तर अजूनही मनोरंजन पाहायला मिळालं असतं. नक्कीच. प्रमोद. तत्पूर्वी कडे सर आपण टॉस्क बॉक्स कडे जायचं आहे. धावसंख्या पोहोचते गोकुळगाव संघाची 97 धावा. 98 धावांचा टार्गेट शेरे संघासमोर. एक उच्च दर्जाची धावसंख्या उभारली आहे गोकुळगाव संघानं. या पुढचा सामना संदेश स्पोर्ट्स शेरिवली वर्सेस अंकुर स्पोर्ट्स मास, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस्क बॉक्स कडे यायचंय. 98 धावांचं आव्हान आहे ते. मासवडे संघाचा कर्णधार, चेरोली संघाचा कर्णधार, कृपया आपण टॉस कपस कक्षामध्ये यायचंय. नाटकीक होतीये. नक्कीच पुनश्च एकदा सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या या दुपारच्या सत्रात अजूनही 2 सामने शिल्लक आहेत आणि 1 इनिंग्स. आणि अतिशय उत्तम असं नियोजन एसपीएलचं आणि एसपीएलच्या आजच्या दिवसाचा 2 सामने शिल्लक आहेत. संदेश स्पोर्ट्स शेरिवली वर्सेस अंकुर स्पोर्ट्स मासवणे. दुसरा आहे झेंडा स्पोर्ट्स आटगाव वर्सेस जय महाराष्ट्र गोकुळगाव, की ज्या संघाने जस्ट फलंदाजी केली आहे त्यांनी 97 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत. 98 धावांची गरज आहे मित्रांनो. टॉस साठी आदरणीय भाऊ वामन पाटोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते चेरोली संघ आणि संघाच्या दरम्यान हा टॉस होतोय. या ठिकाणी चेरोली संघ टॉस जिंकतोय. नक्कीच अजित सर आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही प्रथम फलंदाजीचा विचार करू. नक्कीच सर, मागील सामन्यामध्ये आपण धावांचा डोंगर उभा केला होता. समोर मासवणी संघ आहे. स्पर्धेची सुरुवात सुरेख झाली आहे. नक्कीच हाच प्रयत्न पुढच्या सामन्यांमध्ये आपला असेल. धावसंख्या कुठपर्यंत आपण उभारू शकता? जर मासवणे संघाचा विचार केला तर लीग मॅच खेळणारे कोणताही संघ हा आपण डल समजू शकत नाही. म्हणूनच आमचा नक्कीच 90+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 90+ धावांचा प्रयत्न असेल. चेरोली संघ एक मातब्बर संघ आहे. पहिला सामना त्याने जिंकला. स्पर्धेतील आव्हान सुद्धा आपल्याला टिकवायचं आहे. आपण मागील सामन्यामध्ये ज्या चुका केल्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न असेल. एक नियोजन असेल आपल्या माइंड मध्ये. काय नियोजन? नक्कीच खूप चांगलं नियोजन करून आम्ही ग्राउंड मध्ये कमीत कमी रन मारण्याचा प्रयत्न असेल. चेरोली संघ हा खूपच बलाढ्य असा ओळखला जातो. एसपीएलचे दावेदार म्हणून त्यांना पण सुद्धा ओळखले जाते. पण तरी पण आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि 100% देण्याचा प्रयत्न असेल. पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने या ठिकाणी मासवणे संघ उतरलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. अजित सर थँक्यू. या ठिकाणी काकांना सुद्धा विनंती करतोय. धन्यवाद. आपले सुद्धा आभार. वळूया या सामन्याकडे. रमेश शिंदे सर, ओव्हर टू यू. आताच एक अनाउन्समेंट होते की या ना व्यासपीठ. गोकुळगाव संघाचे संघ मालक सुनीलजी भोंडिवले, त्याचबरोबर एसपीएलचे स्पॉन्सर यांनी आताच गोकुळगावचा फलंदाज प्रमोद धिरडे याच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. प्रमोद धिरडे यांनी जे अर्धशतक झळकावलं आहे त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालक सुनील भोंडिवले सर. हॅलो चीफ, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सोनावळे सर. या ठिकाणी एसपीएल चे स्पॉन्सर्स आणि खऱ्या अर्थानं या एसपीएल वर अतिशय ज्यांचं प्रेम आहे, अर्थातच सुनीलजी भोंडिवले साहेब यांचा असणारा संघ म्हणजे गोकुळगाव संघ. गोकुळगाव संघ आपण जर विजयी झालात, सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब आपण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. गोकुळगाव संघाला या ठिकाणी आनंदाची पर्वणी असेल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला योगायोग पाहायला मिळतोय. सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब, जन्मभूमी म्हणजे गोकुळगाव आणि विशेष जे सेवेत आहेत शेरे गावामध्ये. शेरे गावामध्ये सुद्धा अनेक वर्ष सरकारी सेवेत असताना अनेक वर्ष त्यांनी या सरकारी सेवेला दिली. म्हणजे कर्मभूमी शेरे, जन्मभूमी गोकुळगाव आणि आज मात्र पारितोषिक लागतंय सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब यांच्याकडनं. धन्यवाद. लाख लाख सलाम असेल सुनीलजी भोंडिवले साहेब. आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय हवी होती, पण मला वाटतंय आपण विशेष कामानिमित्त बाहेर आहात.
तदनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहाल यात शंका नाही. आपण जाऊ मॅच कडे. प्रथम फलंदाजी केली गोकुळगाव संघानं, सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. जो खेळाडू आम्हाला खाडीच्या मैदानावर चमकताना दिसला त्याचं नाव म्हणजे प्रमोद. प्रमोद म्हणजे आनंद. ESPL 2020 मध्ये सुद्धा गोकुळगाव संघाच्या पहिल्या इनिंग्सला आनंद निर्माण करून देतोय गोलंदाज फलंदाज प्रमोद. सामन्याला या ठिकाणी सुरुवात महेश आणि रुपेश आहेत. गोलंदाज प्रमोद, सामन्याला सुरुवात. क्वालिफाईड अंपायर मुन्ना पठाण सर, राम डिंगोरे सर, कौतुक असेल. आपण मॅचला सुरुवात करूया. दुपारच्या ठीक 1:46 झालेत. पहिला चेंडू पडला जातोय. क्या बात आहे. पहिला चेंडू यावेळेस गती पाहायला मिळाली. गतिमान गोलंदाज आहे म्हणून म्हटलं जातं ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा याचं प्रात्यक्षिक आम्हाला प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रथम फलंदाजी केली, अर्धशतक स्वतःच्या नावावर करून आज मात्र यस आय कॅन डू इट, मी करू शकतो हे मात्र दाखवलं. माझ्यासोबत वैभवजी पाडोळे SPL सचिव. वैभव सर, आपण या संपूर्ण सामन्याचा आनंद घेतात आणि निश्चितच आम्हाला खऱ्या अर्थाने SPL चा सार्थ अभिमान आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट. हो हो, याला म्हणतात चमत्कार. चषक ठेवलाय SPL नावाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. सन्माननीय सुनीलजी भोडिवले साहेब यांनी दिलेला विश्वास आज मात्र सार्थकी लावताना गोकुळगाव संघ आणि खऱ्या अर्थाने या संघाची आधारवड जेडी मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. प्रमोद सुरेख गोलंदाज. रुपेश व्यापारी संकटामध्ये आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. संघ मालक आहेत गोकुळगाव संघाचे. आज मात्र आनंदाच्या लहरी त्यांच्या मनामध्ये असतील, कारण प्रथम फलंदाजी करताना गोकुळगाव संघाची धाव संख्या येते 7 षटकाच्या समाप्तीनंतर 97 धावा. विजयासाठी 98 धावांचा पाठलाग करायचा आहे शेरे संघाला. आणि बघता बघता पहिलं षटक प्रमोदचं. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. हॅट्रिक बॉल असेल. क्या बात आहे. मान गए गुरु प्रमोद. आजची ही दुपार प्रमोदच्या नावावर आहे की काय हे पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. प्रबोधला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पारितोषिक लागलेलं आहे. सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. आपण मारलेली 50, आपण लावलेलं अर्धशतक. पुन्हा एकदा यावेळेस सुरेख चेंडू हाताळलाय. हॅट्रिक कंप्लीट होईल का? फलंदाज बाद. क्या बात है. याला म्हणतात कौशल्य. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. माणसाच्या ठाई वसत असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. आपल्या अंतःकरणामध्ये क्रिकेट आहे आणि त्याच क्रिकेटला डेव्हलप करण्याचं काम प्रमोदनं आज मात्र या षटकामध्ये दाखवलं. यापूर्वीच्या फलंदाजीमध्ये दाखवलं. वैयक्तिक 50 धावा केल्या आणि आता मात्र 4 चेंडू फेकले. या 4 चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. पूर्णपणे सपाट अवस्था वाळवंट करून टाकलंय शेरे संघाचं. गुड बॉलिंग, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन. अजून एक गोलंदाज यायचा आहे जेडी. मला वाटतं जेडीची 2 षटकं असतील. जवळपास प्रमोदची 2 षटकं म्हणजे 4 षटकं निघून जातील. उर्वरित 3 गोलंदाज कोण असतील हे गोकुळगाव संघामध्ये पाहायला लागेल. परंतु आता मात्र प्रमोद गोलंदाजी मार्गावर हजर. क्या बात आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू पूर्णपणे निर्धाव. शेवटचा चेंडू निर्धाव टाकेल का प्रमोद? व्हॉट्स इन द नेम शेक्सपियर वॉज ऑलवेज टेलिंग. परंतु त्या नावाखाली सुद्धा स्वतःच नाव टाकलं होतं. म्हणून मित्रांनो, काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं कमवा एका नावात काम झालं पाहिजे. ते नाव कमवतोय प्रमोद. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन.
यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहे, परिणामी एकच सिंगल. संघाचं खातं या षटकातील शेवटच्या चेंडूवर उघडलं गेलं. षटक समाप्त. शेरे संघाची धाव संख्या ती 3 बाद, फक्त आणि फक्त 1 धाव. 96 अजूनही शिल्लक. जवळपास 36 चेंडू आणि 96 धावा. गोलंदाजीचा चेहरा, शहापूर तालुक्याचा सितारा, स्टार गोलंदाज जेडी अर्थात जयदीप भोंडिवले. टेनिस क्रिकेट विश्वातील प्रत्येक प्रेक्षकाला हे नाव माहिती आहे. संघ मालक सुनीलजी भोंडिवले साहेब यांचे छोटे बंधू अर्थात जेडी जयदीप भोंडिवले. टेनिस क्रिकेट जगतामध्ये याच जयदीप भोंडिवलेने आपली गोलंदाजी 7 समुद्राकडे पोहोचवली. याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे जेडी जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्गावर हजर. काल मात्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जेडीला चमकताना बघितलं. तोच उजेड, तोच प्रकाश या मैदानावर दाखवण्यासाठी जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्गावर हजर आहे. 97 धावा करायच्या आहेत शेरे संघाला. 1 धाव आली. अजूनही 96 ची गरज. 36 चेंडू 96 धावा. जेडी पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर येताना दिसला, परंतु फलंदाज बॅकफुटला आल्यानंतर यावेळेस चेंडू बॅटचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. शेरे संघ आज मात्र संकट अवस्थेमध्ये आहे. सन्माननीय आदरणीय मोत्रेमचे विशेष साहेब लेनाड यांचं सहर्ष स्वागत. एसपीएल च्या वतीने आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपण जाऊ मॅच कडे. मॅच मात्र रंगतदारपणा येईल का? कारण पहिली षटक निघून गेलं, केवळ 1 धाव खर्च केली प्रमोद यांनी. जेडी गोलंदाजी मार्गावर आहे, कोणत्याही प्रकारची धाव नाही. शेरे संघ कमबॅक करेल का? बॅकफुटला येऊन चेंडू ढकलून दिला, गॅप मधून चेंडू निघून जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप वेळेनंतर 1 चौकार वसूल करतोय शेरे संघाचा फलंदाज प्रवीण. संघर्षमय चौकार आलाय, ज्या चौक्याची अपेक्षा आहे. कारण मित्रांनो 97 पर्यंत पोहोचायच्या शेरे संघाला. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, सामना चालू आहे गोकुळगाव विपक्ष शेरे या 2 संघाच्या दरम्यान. गोकुळगाव संघाने प्रथम फलंदाजी केली. वैयक्तिक 50 धावा कुठल्या प्रमोद यांनी आणि संघाच्या 96 धावा 97 धावांची गरज आहे. हो. आणि आता मात्र पहिलं षटक निघून गेलंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी जेडी घेतोय. जेडीला यावेळेस फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जेडीच्या विरोधात आपण जर खेळत असाल तर आपल्याला सराव महत्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. कारण जेडीचे प्रत्येक चेंडू, चेंज ऑफ पेस, अनेक प्रकारचे बदल असतात. हो. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह खेळ, स्वतःला बचावात्मक स्वरूप प्राप्त केलं फलंदाजानं. एकच सिंगल. हात खोलण्याची संधी जेडी देणार नाही. येतो इसके बाये हात का खेळ है. कारण जेडी अनेक वर्षाचा अनुभव या जेडीच्या पाठीशी आहे. शेरे संघाच्या खेळाडू कक्षामध्ये कृपया खेळाडूंना विनंती आहे, आपण खुर्च्यांवर बसायचं आहे. एक मातब्बर खेळाडू अजूनही शिल्लक आहे, तो म्हणजे विकास डोंगरे. जोपर्यंत विकास डोंगरे, निश्चितच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं, सांगता येत नाही. कालचा आपण एक सामना बघितला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. 97 धावांची गरज असताना 4 षटकामध्ये सामना साईस्पोर्ट शहापूर संघानं जिंकला. म्हणून म्हटलं तर क्रिकेटवर भाष्य करणं मूर्खपणाचं लक्षण. यावेळेस कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल हा सामना. या प्रश्नाची उत्तर अजून शिल्लक आहेत. आमचे जगदीशजी तारमळे सर आम्हाला दाखवतायत, दर्शवतायत, सांगतायत. अजूनही 3 हार्ड हिटर बॅट्समन शेरे संघामध्ये शिल्लक आहेत. अजूनही यायचे बाकी आहेत, कारण विसावा घेत आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 97 पर्यंत पोहोचायचं आहे. ही जोडी काय करेल मैदानामध्ये. जेडी गोलंदाजी मार्गावर हजर. हो. जेडीवर थोडा आघात झाला, आवाज आला, परंतु एकच सिंगल काढली गेली. जास्त फायदा उचलता आला नाही. परिणामी 1 सिंगल. धावसंख्या स्कोअर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळाली तर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. 89 धावांची गरज या वेळेपासून. हो. चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला, परंतु फलंदाजाची चतुराई यावेळेस परिणाम करते. आणि याचं कारण म्हणजे या 2 धावा. 10 धावा धावफलकावर जेडीचं षटक निघून गेलं. जेडी याच्या वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. परंतु प्रमोद आज
खऱ्या अर्थानं या संपूर्ण मॅच मध्ये पुरेपूर उतरला आणि बघता बघता पहिलं षटक हाताळलं, केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली. तदनंतर जेडी गोलंदाजी मार्गावर आला. जेडीच्या 6 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या, 9 धावा खर्च आणि मला वाटतं एकंदरीत धावसंख्या ती 10 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. बदल मात्र शेरे संघाला करावा लागेल, कारण या क्षणापासून हात खोलावे लागतील. स्लॉगरची षटकं निघून गेली. निश्चितच जगदीशजी तारमळे सर, आपण सांगितलंय भिवंडीचा क्रिकेट सुद्धा असाच असतो. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि या 30 चेंडू मध्ये 15 षटकार मारायचे. जास्त काही मेहनत नाही, कारण आपल्याला खऱ्या अर्थानं कोणती कठीण गोष्ट सोपी करायची असेल तर मात्र ती पहिल्यांदा गोष्ट मन, मनगट आणि मस्तिष्कात रुजली पाहिजे आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. फलंदाज दीपेश आणि प्रवीण. दीपेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडवर प्रवीण आहे. हो हो हो, क्या बात आहे. दीपेश यांच्या खेळला पूर्णविराम. चेंडू बॅटची एज घेऊन यावेळेस यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. आता मात्र ज्या फलंदाजाचं विश्लेषण मी माईक मधून केलं, तो फलंदाज मैदानावर येतोय. फलंदाज विकास डोंगरे. खूप मोठी क्षमता, खूप मोठी ताकद या फलंदाजामध्ये आहे. गोकुळगाव संघ वर्चस्व गाजवलं या मॅच मध्ये दुसऱ्या षटकापर्यंत, परंतु मॅच आहे. नवीन फलंदाज विकास डोंगरे. सामन्याचं चित्र आणि याच ब्लॅक अँड व्हाईट चित्रामध्ये रंग भरण्याचं काम फलंदाज विकास डोंगरेला करावं लागेल. हो 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 हो, सुरेख ऍक्शन पाहायला मिळाली विकास डोंगरे यांच्या बॅट मधनं. परिणामी एक सिंगल येईल, कारण जेडी आहे. गोलंदाज आकाशचं कौतुक केलं जाईल. डॉक्टर प्रकाशजी भोंडिवले साहेब यांचे निकटवर्तीय अरुण नाना धिरडे यांचे सुपुत्र अर्थातच आकाश. सुनीलजी भोंडिवले साहेब यांचे छोटे बंधू आकाश गोलंदाजी मार्कवर. हो 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 हो, गतीमधीवर परिवर्तन केलं. लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र 2 धावा काढण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही शेरे संघाला. शेरे संघासाठी धावा येणं अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. मित्रांनो, एखाद्या पिक्चर थिएटर मध्ये गेलो तर आम्हाला हवं असतं फक्त एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट, परंतु क्रिकेटमध्ये आम्ही आलो तर आम्हाला हवं असतात फक्त रन्स, रन्स आणि रन्स. या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश. हाफ टॅकर चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू, परंतु जेडी तिथे हजर आणि जेडी कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. सुरेख झेल क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी पूर्ण होते. टेक द कॅच अँड वोन द मॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. धन्यवाद. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आकाश सक्सेसफुल ठरतोय, परंतु फलंदाज विकास डोंगरे अजूनही मैदानावर आहे. हो, फ्रंट फुट वर येऊन पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात जास्त फायदा उचलता आला नाही. एक सिंगल आली, अर्जित केली गेली. धावसंख्या ती धावफलकावर 14 धावा. आमचे स्कोरर मित्र सतीशजी पाटोळे, पहिल्या दिवसापासून आम्हाला चांगले स्कोरर लाभलेले आहेत, कारण कोणत्या स्पर्धेचा कणा म्हणून ज्यांची ओळख आहे तो म्हणजे स्कोरर. कौतुक केलं जाईल एस के आरस सर यांचे. पहिल्या दिवसापासून एसपीएल ला मोलाचं सहकार्य आहे. फुलटा चेंडू, चेंडू थांबेल का प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर चेंडू थांबणार नाही. या सिटीचा मॅक्सिमम 6 धावा. चेतू पाटोले उपाध्यक्ष, वैभव पाटोले सचिव आधार, सुभाष भालिंबे दादा लैका सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी खराब करते हो, सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. धन्यवाद. सुरेल संगीत ऐकायला मिळतंय.
याचं कारण म्हणजे राम पाटोळे साहेब यांनी बनवलेले हे सुंदर सदाबहार गीत. 3 षटक समाप्त. शेरे संघाची धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 20 धावा. 97 पर्यंत पोहोचायचं आहे. 24 चेंडू शिल्लक. 77 धावांची गरज. 78 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 78 धावांची गरज. ती गरज या ठिकाणी पूर्ण करेल का गोलंदाज जयदीप फोंडिवले? हो 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 हो, जयदीप फोंडिवलेची ही गोलंदाजी मात्र विकास डोंगरेच्या नजरेमध्ये भरत नाही. पहिला चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीने चेंडू निघून जात आहे त्या पद्धतीने सामना कुठेतरी अनबॅलेन्सिंग होताना दिसतोय. कारण अजूनही 78 धावांची गरज. जयदीप फोंडिवले गोलंदाजी मार्कवर हजर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हो हो हो, दुसरा चेंडू सुद्धा पूर्णपणे निर्धाव. विकास डोंगरे वारंवार प्रयत्न करतोय, परंतु जेडीच्या विरोधात खेळायचं असेल तर मात्र या ठिकाणी चेंडूला पूर्णपणे निहाळावं लागेल आणि सर्व क्रिकेट रसिकांना या क्रिकेटच्या मेजवानीचा आस्वाद द्यावा लागेल. 2 चेंडू पूर्णपणे निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू. थोडी दिशा दिली यावेळेस चेंडूला. एक सिंगल आली, परंतु 1 आणि 2 धावेने मला वाटतं मॅच बनणार नाही. या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणायचा असेल तर मात्र शेरे संघाच्या या फलंदाजांना हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. कारण आपण सरासरीचा जर विचार केला तर जवळपास 7 षटकामध्ये 98 पर्यंत जायचं होतं. निघून गेली 3 षटक. 4थ्या षटकाला प्रारंभ केला जेडी याने. हो हो हो, फलंदाज मयुरेश. ताकद आहे या फलंदाजामध्ये. सुरेख ऍक्शन पाहायला मिळते, परंतु म्हटलं जातं ऍक्शन देन रिॲक्शन. ऍक्शन झाल्यानंतर मोठ्या फटक्याची रिॲक्शन या ठिकाणी यावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जेडी 4 चेंडू फेकून मोकळा झालाय. 1 धाव खर्च केलाय जेडी याने. 4थं षटक मार्गस्थ आहे. मयुरेश, क्या बात आहे. कौतुक केलं जाईल जेडीयाचं. प्रेक्षक टाळ्या वाजवतायत जेडीच्या गोलंदाजीवर, कारण चेंडू पडल्यानंतर चेंडू उसळी घेत नाही. कमरेच्या खालोखाल चेंडू राहतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. मला वाटतं जेडी ज्या ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्या त्यावेळेला मात्र यष्टी रक्षक अतिशय सावधगिरीने ताबडतोबीने त्याच्या जागेवर उभा असतो. याचं कारण मात्र जेडी आपल्याला दाखवतोय. टाकले जाणारे निर्धाव चेंडू. फुटवर्कचा वापर. फुलटॉस चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतोय आणि यावेळेस मात्र फंबलिंग होते. खराब क्षेत्ररक्षण. जेडीच्या शेवटच्या चेंडूवर चौकार. 4 धावा. षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेरे संघाची धावसंख्या ती 5 गडी बाद 25 धावा. आता मात्र उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि जवळपास 73 धावांची गरज. 18 चेंडू 73 धावा. म्हटलं जातं मित्रांनो, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे आपलं अर्ध काम मोकळं पूर्ण. जी सुरुवात प्रमोदने केली, 6 चेंडू फेकले, 1 विकेट घेतली गेली महत्वपूर्ण आणि 1च धाव या ठिकाणी खर्च केली. एसपीएल चं सुंदर नियोजन, सुंदर आयोजन. बॅटिंग पॉवर प्ले योग्य निर्णय आहे, कारण 18 चेंडू आणि 73 धावा म्हणजे जवळपास आपण सरासरीचा विचार केला तर एसके सर प्रत्येक षटकामध्ये 24.3300 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 4 मोठे फटके मारावे लागतील, अन्यथा संकटांना सामोरं जावं लागेल. बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. मी नियोजनाबद्दल बोलत होतो. खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळा स्पर्धा संपली जाते त्या त्यावेळेला अनेक माणसं आम्हाला भेटत असतात. एसपीएलचं नियोजन कसं आहे त्यावेळेला आपसुक तोंडामधून वाक्यांची उंधळ बाहेर निघते. एखाद्या सौंदर्यवतीला लाजवेल असं नियोजन सन्माननीय राम पाटोळे सर करत असतात. एक गोड व्यक्तिमत्व आणि कमावलेली माणसं म्हणजे त्यांची श्रीमंती, गर्व श्रीमंत होण्याचा मान सन्मान राम पाटोळे साहेब यांच्या घरामध्ये आहे. याचं एकमेव कारण म्हणजे प्रेक्षक वर्ग आणि एसपीएल. दरम्यान जाऊ मॅच कडे. पहिला चेंडू टाकला गेला. फ्रंटफुटला येऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट 120 च्या स्पीडने फिरते, परंतु विकास डोंगरे यांच्या बॅट आणि बॉल मध्ये अंतर पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात 1च धाव आली. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली. 26 धावा. समीकरण बदललं. 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 72 धावांची गरज. मोठं आव्हान आहे.
17 चेंडूमध्ये 12 षटकार मारावे लागतील. 17 चेंडू 12 षटकार आले तर मात्र या ठिकाणी शेरे संघ विजयी होईल. मला वाटतंय पहिला षटकार निघून गेला की काय. यस, मॅक्सिमम 6 धावा. 17 चेंडूंपैकी 12 षटकारांपैकी एक षटकार निघून गेला. आता मात्र अजूनही 16 चेंडू आणि 11 षटकारांची गरज. मारले जातील का हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, परंतु यावेळेस फलंदाजाला प्रेक्षकांना खेळाडू करावं लागेल, तेव्हा मात्र शेरे संघ विजय होईल. प्रत्येक चेंडू हा प्रेक्षकांच्या हातात जाणं गरजेचं आहे. दोनच चेंडू झाले आहेत. बॉल पाहिजे. सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचा संघ गोकुळगाव संघ आणि त्यांच्या कर्मभूमीतील संघ म्हणजे शेरे संघ. आयुष्याच्या युद्धभूमीवर ज्या वेळेला स्वप्न परिस्थिती समोर अदबल होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं निघणारा परिणाम म्हणजे तह. परंतु या ठिकाणी तह करून जमणार नाही, करावंच लागेल. बंटी मलपेकर सर म्हणतात 11 षटकार मारावे लागतील आणि 11 षटकार मारण्याची हिंमत फलंदाज मयुरेश मध्ये आहे. हो हो, षटकार नाही, परंतु यावेळेस पंचांचा हात आकाशाच्या दिशेला. DRS थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. मयुरेश एक चांगला फलंदाज आहे. मयुरेश इम्पॉर्टंट प्लेयर आहे शेरे संघाचा. निर्णय यायचा बाकी आहे. मयुरेश खूप मोठा संघर्ष करत होता आणि करतोय.
यस, डिसिजन इज पेंडिंग. एसपीएल चं सुंदर आयोजन, DRH ची व्यवस्था, म्हणजेच राम पाटोळे सर हे नाव गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटमध्ये अग्रगण्य आहे आणि खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्यातील हे भव्य दिव्य मैदान राम पाटोळे सर यांच्या माध्यमातून सस्ताना पाहिलं आणि बघता बघता एसपीएल उभी राहिली. त्याच्यासोबत एसपीएल सचिव वैभवजी पाटोळे, उपाध्यक्ष जितू पाटोळे या सर्वांचं मनपूर्वक आभार. बॅट्समन इज आउट. मयुरेची संघर्षमय फलंदाजी या ठिकाणी संपुष्टात येते. सुरेख प्रवास पाहायला मिळाला या मॅच मध्ये, परंतु शिरे संघ संकटात सापडलाय. ज्या पद्धतीने एखादा अभिमन्यू चक्रव्यूहात सापडावा त्याच पद्धतीने दशा म्हणावी लागेल शेरे संघाची. नवीन बॅट्समन प्रदीप येतोय, परंतु बघूया धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा आहेत. 98 पर्यंत पोहोचायचे आहेत. जवळपास 5वं षटक चालू आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडू फेकलेत, बरोबर 3 चेंडूचा खेळ आहे. धावसंख्येची गती स्कोअरबोर्डवर पाहायला मिळाली तर 32 धावा धावफलकावर आहेत. ओ हो हो, डाव्या इष्टीचा चेंडू बाहेर भरकटला जातोय अंपायरी सेन. येस, इट इज अ वाईड. एक धाव अर्जित केली जाईल. 33 धावा धावफलकावर. आमचे क्वालिफाईड अंपायर आहेत राम डिंगोरे सर आणि पहिल्या दिवसापासून सन्माननीय मुन्ना पठाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सावंत सर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या क्षणापासून टाकले जाणारे निर्धाव चेंडू शेरे संघाला अपयशाच्या छायेत घेऊन जातील आणि टाकले जाणारे निर्धाव चेंडू गोकुळगाव संघाला विजयाचा सुगंध दरवळून देतील. संघ संकटात आहे. फटका वेळ चांगला आहे, परंतु मला वाटतं विकास डोंगरे थांबविल फलंदाजाला. षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. थंड वातावरण झालंय शेरे संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला 98 पर्यंत पोहोचायचं होतं आणि 98 पर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे तेवढी उद्दिष्टे आतापर्यंत गवसली नाही. यावेळेस पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. बॅट्समन बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर शेरे संघाची धावसंख्या येते 33 धावा. आता मात्र 12 चेंडू शिल्लक. 65 धावांची गरज. 11 षटकार मारावे लागतील. 12 चेंडू 11 षटकार मारावे लागतील. 65 धावांची गरज. 12 चेंडू 65 धावा. अतिशय मोठं आव्हान आहे. 12 चेंडू 65 इतिहास जमा करायचा असेल तर मात्र 11 षटकार या ठिकाणी दाखवावे लागतील. घाई करायचे गोकुळगाव संघ. सहकार्य करा मित्रांनो. 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता नाही. 12 चेंडू मध्ये 65 धावांची गरज आहे. वेळ जातोय. स्ट्रायकिंग वर आपण फलंदाज बघत आहात. विकास डोंगरे ती क्षमता याच्यामध्ये आहे, परंतु 12 चेंडू मध्ये 11 षटकार जातील का? संघ मालक गोकुळगाव संघाचे सन्माननीय सुनीलजी भोंडिवले साहेब आज मात्र आनंदात आहेत. याचं कारण म्हणजे गोकुळगाव संघानं आज केलेलं या ठिकाणी सुंदर प्रदर्शन. क्या बात आहे. प्रमोद जेडी सुरेख फलंदाजी, तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी. आता मात्र 6व्या षटकाला सुरुवात. सचिन गोलंदाजी मार्कवर हजर. 12 चेंडू 65 धावा. काय होईल या मॅच मध्ये? मला वाटतंय आता मात्र या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय गोकुळगाव संघानं, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 65 धावांची गरज आहे. अतिशय कठीण आव्हान. धावा निघणार नाहीत
कारण धावाल तर किती धावाल, एका चेंडूवर 3 धावा धावल्या जातील. दरम्यान येतील 18, तर नंतर 18 जवळपास 36 होतील. परंतु विकास डोंगरेला या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. 2 धावा आल्या. आता मात्र 11 चेंडू आणि 63 धावांची गरज. दापोली संघाचे संघनायक सन्माननीय रुपेशजी गायकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण आलात SPL च्या वतीनं सर आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण मॅच कडे जाऊया. अंपायर डिसिजन वाईड बॉल येतोय एक, परंतु मला वाटतंय धावा अधिक आहेत आणि चेंडू कमी आहे. सचिनला थोडीशी गोलंदाजी करण्यामध्ये अडचणी आहेत. दापिवली संघाचा संघनायक कर्णधार रुपेशजी गायकर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि आताच टुर्नामेंट कंप्लीट झालेली आहे. ती टुर्नामेंट खेळून या ठिकाणी दापिवली संघाचे कर्णधार रुपेशजी गायकर SPL च्या वतीनं आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. SPL सचिव सन्मानित मनोजी पाटील, वेळ न दवडता आपण लगेचच या ठिकाणी सन्माननीय रुपेशजी गायकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धावसंख्या फलकावर 43 धावा या दुपारच्या सत्रामध्ये. त्याचबरोबर सन्माननीय राम पाटोळे साहेब यांच्या शुभास्ते विशाल गायकर यांचा सुद्धा यथोचित सन्मान होतोय. SPL म्हणजे आपली स्पर्धा आहे. अनेक पाहुणे या ठिकाणी येत असतात. याचं कारण म्हणजे मनातील गोडवा, मनातील प्रेम. त्याचबरोबर त्याच्या समवेत असलेले सन्माननीय महेंद्रजी गायकर यांचा सुद्धा यथोचित सन्मान आहे. रुपेशजी गायकर खऱ्या अर्थाने त्यांची टुर्नामेंट कंप्लीट झाली. मॅन ऑफ द सिरीज एक मोटार बाईक त्यांनी उपस्थित केली होती. एक भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या नेतृत्वातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं अशा आयोजनाला लाख लाख सलाम. 2 पाहुणे घरी यायचे असतील तर आम्हाला जेवणाची व्यवस्था चांगली करता येत नाही, परंतु चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट खेळवणं ही साधी सोपी गोष्ट नसते आणि तीच मोठी स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली. सन्माननीय राम पाटोळे सर आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. SPL अध्यक्ष थँक्यू व्हेरी मच. जेव्हा आपण कमेंट्री बॉक्स मध्ये प्रेक्षक वर्ग बॉल आपण द्यायचा मॅच बॉल. धन्यवाद आदरणीय रमेश शिंदे सर, रेखी खाडे सर. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित तमाम लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांचं आणि tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह या सामन्यांचा आनंद घेणाऱ्या आमच्या तमाम प्रेक्षकांचं मी समालोचक जगदीश तारमणे मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सामना आपल्या भेटीसाठी आपण पाहू शकाल जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे. परिवारीय शेरी विपक्ष जय महाराष्ट्र गोकुळगाव. टार्गेट 98चं सेट केलं होतं आणि ती टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत अवस्था थोडीशी बिकट पाहायला मिळते. ती शेरी संघाची सातत्य असणं फार गरजेचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत फाईट केली, संघर्ष केला, सामना गमावला. 6 बॉल आणि विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये संघर्ष केला चांगला रणस्फोट बोरशिरी संघासमोर. या मॅच मध्ये प्रमोदच्या 2 झेल सोडल्या आणि कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ज्या वेळी टेनिस क्रिकेटमध्ये एखाद्या महत्वपूर्ण खेळाडूची तुम्ही कॅच सोडता त्यानंतर त्याने केलेला उपद्रव, काढलेल्या धावा तुम्हाला शेवटच्या क्षणाला आठवत राहतात. आणि इथे मात्र प्रमोदचे झेल सोडल्यानंतर त्याने मारलेले शेवटच्या ओव्हरला 4 षटकार नक्कीच या ठिकाणी शेरे संघाच्या या मॅच मध्ये सध्या त्यांचं डोकेदुखी ठरतात. 27 धावांच्या फरकाने जिंकले तर बोनस गुण मिळेल. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर विकासच्या बॅटमधनं हा बॉल निघून जाईल चौकार. 27च्या फरकाने जर सामना जिंकला तर मात्र बोनस गुणासहित विजय येऊ शकतो जे महाराष्ट्र गोकुळगाव संघ. शेवटच्या षटकात आलेले ते 5 षटकार
आणि भावेशनं सोडलेला तो एक सोपा झेल, हा महत्वपूर्ण कॅच ज्यावेळी तुम्ही सोडताना मॅच मध्ये, त्यानंतर तुम्हाला तो फलंदाज जितक्या धावा बनवतो तितकं मात्र डोकेदुखी ठरत असतं. आखू टप्प्याचा बॉल, त्यावर देखील एक चांगला शेवटच्या क्षणाला इथे धावा येत आहेत, परंतु गेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावान चषक, गावान चषक, गावान चषक, गावान चषक. बॉल द्यायचा आहे. आयोजक सलग 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळतात. वेळ निघून गेल्या आणि वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही तिला परत आणण्याचा प्रयत्न करा, परंतु ती निघून गेली. संधी ही एकदाच मिळते आणि ती संधी निघून गेली होती भावेशच्या हातामधनं आणि त्यानंतर मात्र सामना तिथेच फिरला. संघ तिथे जवळजवळ बॅकफुटला गेला होता. सो क्षेत्ररक्षण एक महत्वाचा पार्ट असतो तुमच्या क्रिकेटमध्ये. तुमच्या टीमचा एखादा चांगला फलंदाज एखादा मॅच मध्ये 50 ते 60 धावा करेल, एखादा मॅच मध्ये शून्यावर देखील बाद होईल, किंवा तुमच्या टीमचा एखादा चांगला गोलंदाज एखादा मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी करेल, एखादा मॅच मध्ये त्याच्या ओव्हर्सला खूप धावा देखील पाहायला मिळतील. परंतु तुमच्या संघातला असणारा एखादा चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक मॅच मध्ये महत्वपूर्ण धावा तुम्हाला वाचवतोय आणि त्या धावा तुम्हाला मॅचच्या शेवटच्या क्षणाला खूप महत्वाचे ठरत असतात. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी पवार साहेब पण याच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या 59 आतापर्यंत लगावली गेली आहे. या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विकास संघर्ष करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील विकासनं खूप चांगली इनिंग साकारली होती. या मॅच मध्ये देखील तो संघर्ष करतोय. 98चं टार्गेट होतं. सुरुवातीलाच मी म्हणेन मनामध्येच हारले होते. लाऊड अपील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. इथे फलंदाज विकास बाद होतोय कारण मयूरनं आपली जागा सोडली होती. धन्यवाद. धन्यवाद. त्या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्रीकांतजी पवार साहेबांचा यथोचित मानसन्मान केला झाला. व्यासपीठावर या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष राम पाटोळे असते. मायची शाळ आणि प्रसन्नतेचं प्रतीक देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर केला जातोय. 27च्या फरकाने जिंकले तर बोनस गुणासहित विजय होऊ शकतात आणि त्यासाठी आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या 60, अजूनही विजयासाठी इथूनही 38 बनवायच्या आहेत. आणि जर बोनस शेरे संघाला द्यायचा नसेल तर मात्र या 2 बॉलवर 2 षटकार लगावे लागतील. रितू येतो नवीन फलंदाज रितेश. या 2 बॉलवर 2 षटकार लगावले तर मात्र बोनस गुण जाईल गोकुळगाव संघाचा. मन के हारे हार और मन के जीते जीत. तुम्ही स्वतःच्या मनात जर ठरवलं ना की हा सामना आम्ही जिंकू शकत नाही, तर तुम्ही अर्धा सामना तिथेच हारला असता. 98चं टार्गेट शेरे संघाकडे प्रॉपर बॅटिंग लाईनअप देखील होती, परंतु सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये घाई पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेशर आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःची बॉडी लँग्वेज स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसता तिथेच तुम्ही सामन्याच्या बाहेर जाता. ते चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळालं. आणि मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू डीप मध्ये जातोय तरी देखील खेळाडू फक्त एकच सिंगल धाव घेत आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं हे एका चांगल्या क्रिकेटच्या दिशेने आणि हे फार महत्वाचं असतं. तुम्ही प्रत्येक एका रनाला दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो प्रत्येक धाव तुम्हाला चेसिंग साठी किंवा तुम्हाला डिफेन्स साठी फार महत्वाची असते. आणि क्रिकेटच्या खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. शेरे संघ सातत्यानं खूप सारे वर्ष क्रिकेट खेळतो, परंतु आज त्या चुका आपल्याला पाहायला मिळाला. 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. वॉट थ्रो ऑन द स्टंप फेकी लॉंग ऑन वरून केला आणि ऑन द स्टंप यावेळी बॉलला जाऊन हिट होतोय. इथे फलंदाजाला माघारी परतावा लागतंय. पंचांचा इशारा नो बॉल. यस, इथे क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग करत असताना यावेळी आपण पाहू शकाल 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून. स्कोर कार्डवर धावसंख्या 62. आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा.
गोकुळगाव संघ पहिला सामना जिंकला होता, त्यांच्याकडे थोडासा आत्मविश्वास होता. या मॅच मध्ये सुरुवातीला जेडीची महत्वपूर्ण विकेट घेतली, परंतु त्यानंतर प्रमोद नावाचा वाद आला. ऑन साइडला चांगला स्ट्रोक, रितेशच्या बॅट मधला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि इथे मात्र सामना गमावला. मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन जय महाराष्ट्र गोकुळगाव. हार्ड लक टीम बरी वॉरियर्स शेरे. बॉल द्यायचा प्रेक्षक वर्ग, फिल्डर बॉल आणायचा आहे. गोकुळगाव संघाचा खेळाडू तुम्हीच जाऊन तो बॉल आणायचा आहे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा खूप जबरदस्त बॅटिंग केली या संपूर्ण मॅच मध्ये प्रमोद. आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. बॉल इकडे फेकायचा आहे खेळाडू. खूप सारा चुका पाहायला मिळाला आणि मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुका हा एक आपला अनुभव असतो. त्या अनुभवातून शिकून पुढच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रुपेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते प्रमोदला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित केलं जाईल. गुड बॅटिंग. तीन विकेट आणि 60 धावा. वैयक्तिक 60 धावा कुठल्या 3 विकेटने प्राप्त केले. गुड बॅटिंग. एक अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली प्रमोद धिरडेच्या माध्यमातून. आणि सलग दुसरा मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो पटकावतोय. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच तो ठरतोय.